ती इथे होती तेव्हा आणि इथून गेल्यावर तुम्ही त्या वस्तूच्या माध्यमातून तिच्याशी बोलायचा? होय. आख्यानात काय घडतं आहे यासाठीही त्या वस्तूचा तिने उपयोग केला. होय. आणि ती वस्तू तिला देवेंद्रांनी जेजुरीत येऊन दिली हे तुम्हाला ठाऊक होतं? होय. ही माझी फसवणूक नाही का? म्हाळसा, गत जन्मात पार्वतीच्या रूपात ज्यावेळी तू जयाद्रीला असं वचन दिलं होतंस तेव्हाच मी तुला म्हणालो होतो की ह्याचा सर्वाधिक त्रास तुलाच होईल, पण तू माझं नाही ऐकलंस. आता ह्या साऱ्याचा तुला त्रास होतो आहे आणि मला देखील. कित्येकदा मला तुला सारं काही सांगून टाकावं असा मोह होतो, पण मला ते करता येत नाही. तुला हे सारं स्वतःहून समजून घ्यायला हवं, तुला ते शोधायला हवं, पण त्यासाठी तू बाकीचे सर्व विचार दूर झटकून सतर्कपणे सत्याचा शोध घेणे आवश्यक आहे. आणि तरच पुन्हा आपण आपला हा अवतार संपवून कैलासात जाऊ. बराच अवधी झाला लक्ष्मी देवींना जाऊन, अद्याप त्या आल्या कशा नाहीत. निश्चितच श्री म्हाळसा देवींनी मनाशी काहीतरी असं ठरवलं असणार ज्यामुळे लक्ष्मी देवींना त्यांची समजूत काढावी लागली असेल. या देवी, आपल्याला बराच अवधी लागला म्हणून विचार करत होतो. तिथे काय घडलं असेल हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे हे मला जाणवतंय. तसं नाही देवी, परंतु पुढे जे काही घडणार आहे त्यासाठी आपण सिद्ध असायला हवं. म्हाळसा देवींचा क्रोध तर आपण सारे जाणतोच,
आणि विशेषतः बानूच्या बाबतीत हे सारं घडत असल्यामुळे त्या अस्वस्थ देखील आहेत आणि त्यातून काय देवी? आणि त्यातून त्यांची आणि पार्वती देवींची पुन्हा भेट घडली आहे आणि त्या भेटीत बानूला पुन्हा गडावर बोलवण्याचे संकेत म्हाळसा देवींना मिळाले आहेत. म्हणजे म्हाळसा देवींनी बानूला गडावर बोलवून जे काही घडलं आहे त्याची विचारणा करण्याचा निर्णय मनोमन घेतला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे देवी. म्हणजे आजपर्यंत बाणाई जेजुरी बाहेर जावी यासाठी श्री म्हाळसा देवींनी अनेक प्रयत्न केले आणि आता त्या बाणाईला पुन्हा जेजुरीत बोलवण्याचा विचार करतायत. हे वरवर दिसतं तितकं सोपं नाही. हो, ते तसं नाहीच. म्हाळसा देवी संतापल्या आहेत. हे असं का केलं असं बानूला त्या सर्वांसमक्ष विचारणार आहेत. प्रसंगी राजसभेत तिला ह्याचा जाब विचारला जाईल. त्यांच्या मनात असं काही आहे? हो, परंतु हे श्री खंडेरायांना कदापि मान्य होणार नाही. म्हाळसा देवींचा निर्णय आता इतका ठाम झाला आहे की जर श्री खंडेरायांनी याला होकार दिला नाही तरीही ह्या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून त्या असं करणार आहेत. देवी, श्री म्हाळसा देवींच्या ह्या निर्णयामुळे भविष्यात जे काही घडणार आहे त्याला आपण आता सिद्ध असायला हवं. जे काही घडणार आहे त्याला. हो, परंतु ह्या क्षणी काहीही निर्णय घेण्याआधी आपण त्वरित श्री खंडेरायांची भेट घ्यावी असं मला वाटतं. अवश्य देवी, आपण त्यांची भेट घेऊया. जे काही घडलं आहे ते त्यांच्या कानावर घालूया आणि पुढे काय करायचं हे ठरवूया. हो, निघूया. गणोबा, ऐकायला येतं ते खरं आहे का? नाही, म्या बरंच काही ऐकतोय. तू काय सांगणार आहेस? अरे बाबा, गडावर काय काय होतंय ते कोणीतरी बानूबाईसनी सांगतंय म्हणून. असं तुला कोणी सांगितलं? आम्हाला बी कळतंय गड्या कुठं कुठं काय काय चाललं आहे ते. असं? अरे नग तिथं नाक खुपसल्यावर असंच होणार. ए गणोबा, काम झाल्यावर मला येळ मिळतो या. तुझ्यासारखं नाही माझं. लगीन झालेलं नाही, पोरं बाळ नाही, कसली बी चिंता नाही म्हणून समजा कळतं. अरे लगीन केलं असतं तर घरची भाकर मिळाली असती. असं इकडे तिकडे फिरायची येळ नसती आली. अरे पर त्या पायी कशा पायी डोसक्याला त्रास करून घ्यायचा? हं, ते बी बरोबरच आहे. पण तू घाबरू नगस. ए गणोबा, म्या घाबरत नाही. म्या थोडासा लांब राहतो या. कारण लगीन झालेल्यांचं काय काय होतंय ते बघतोच हाय म्या. ते बी आहे. तू ना मला अगोदर भेटायला पाहिजे होतस. होय, पर तू काय माझं ऐकलं नसतंस बघ. अरे लगीन करायचं नाही ह्याला बी धाडच लागतंय गड्या. तर एक लगीन करायचं धाडस मी केलेलं आहे. याला धाडच नाही बोलत. मग हे म्हणजे आगीत उडी टाकल्यासारखं आहे. गप्प बस. काहीतरी बरडू नगस. कोणी ऐकलं तर म्हणतील काय बोलते ती. हे बघ गणोबा, कुणी बी काय बी बोलणार नाही. म्या काय नवीन सांगत नाही आहे. जे काय सांगतोय ना ते खरंच वाटेल. हा पर कुणी मान्य करत नाही एवढंच. म्हणून सांगतो या, एकटा जीव सुखी जीव. हा, आता तुला ते जमलं, मला नाही जमलं. पण आता ते बोलून काय उपयोग आहे? तर माझा ऐकशील, दुसरं लगीन करू नकस. काय येड लागलंय काय? एक लगीन सावरतं नको जीव झालाय, दुसरं कुठं करतोय? चला मॉप काम पडले आहे ती. बरं ऐक, हा? आता जे काय मी तुला सांगितलं आहे ते कोणाच बी सांगायचं नाही. अजिबात नाही. हा. कसं देवासनी सांग. मग चल. अरे काय माझा जीव घेतोस की काय? काम आता सांगतो. चल गणोबा असं करू नका. सांगतो. गणोबा. प्रधानजी, लक्ष्मी देवी आपण. देवा, अत्यंत गंभीर अशा विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत.
म्हाळसाने निर्णय घेतला आहे की त्या बानूला जेजुरीत बोलवतील आणि सर्वांसमक्ष तिला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारतील. आणि जेजुरीच्या सम्राज्ञी म्हणून त्या हे सगळं सर्वांसमक्ष राजसभेत घडवून आणतील. देवा, आम्हाला हे सगळं कळता क्षणीच आपली भेट घ्यायला आणि पुढे काय करायचं आहे ह्या विचाराने इथे आलो आहोत. प्रधानजी, म्हाळसा असं काहीतरी करेल असं मला वाटलंच होतं, पण मी म्हाळसेला बानूला असं राजसभेत सर्वांसमक्ष अपराध्यासारखं विचारणा करू नाही देणार. म्हणजे बानू जेजुरीत येणार हे निश्चित आहे. होय लक्ष्मी देवी, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हाळसेला ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे आणि त्यासाठी बानूने जेजुरीत येणे क्रमप्राप्त आहे. पण म्हाळसेच्या मनात जे आहे तसं घडेलच असं नाही. जसा माझा म्हाळसेशी विवाह झाला आहे तसाच माझा बानूशी देखील विवाह झाला आहे. बानू माझी अर्धभार्या आहे आणि म्हणूनच म्हाळसेच्या मनात असल्याप्रमाणे सर्वांसमक्ष राजसभेत ह्या विषयावर बानूवर मी असा प्रसंग ओढवू देणार नाही. वेळप्रसंगी मला म्हाळसेला विरोध करावा लागला तरी चालेल, पण मी असं काही घडू देणार नाही. देवा, हे श्री म्हाळसा देवींना पटवून द्यावं लागेल, त्याशिवाय त्या ऐकतील असं मला वाटत नाही. म्हाळसेला हे मान्य करावंच लागेल. तिने बानूला असं चार चौघात विचारणं उचित नाही, अयोग्य आहे. ह्यात बानूचा अपमान देखील होऊ शकतो की ज्यात बानूचा काहीच दोष नाही. खरं तर कोण चूक कोण बरोबर हा प्रश्नच नाही, परंतु म्हाळसाच्या दृष्टीने आता हा एक फार मोठा प्रश्न झाला आहे. आता हा त्यांच्या अभिमानाचा प्रश्न झाला आहे आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. होय लक्ष्मी देवी, बानू इथे असताना किंवा नसताना मी बानूशी दिव्य करंड्याच्या माध्यमातून बोलत असेल, ह्याच गोष्टीचा तिला असह्य त्रास झाला आहे. तुम्ही म्हणालात तसं तिचा अभिमान दुखावला गेला आहे. देवा, ह्यासाठी काही विशेष योजना करावी का? मला देखील असंच वाटतं. नाही प्रधानजी, ह्या क्षणी नको. म्हाळसेला माझ्याशी ह्या विषयावर बोलू दे आणि मगच पुढे काय करायचं ते ठरवू. बा, आलीस होय? वय पर तू आतमध्ये काय हुडकत होतास? अगं समज जागेवर हाय ना ते बघत होतो म्या. बर, आता देवळीपाशी रंग्या मला भेटला आणि तो मला म्हणला, कोणी गावलं का वस्तीवर? म्हणजे कोणासनी काही ठाव पडलं का? हात कोण आलं ते? नाही बा. अरे पर रंग्या असं म्हणला का त्याला असं वाटतंय का कोणीतरी जेजुरीवरनं तर आलं नसल ना वस्तीवर, हात घरला. जेजुरीवरनं? नाही नाही भानू, अगं असं कसं होईल? तो रंग्या उगा काय बाय बरोबर या बघ. मी बी त्याचाच विचार करते हाय बघ. अरे पर असं आपल्याच घरला का आलं असत्याल ते? वस्तीवर कुणाकडं असं काय बी झालं नाही, म्हणजे त्यासनी आपल्या घरातच काय बाय हुडकायचं होतं. माझं तर ना डोसकं काम करणं असं झालंय बघ. मला तर काय बी करणं झालंय. कुणासनी काय ठाव बी नाही. तर काय करावं तर कोण सांगणार? देव सांगते. नाही नाही बानू,
तो करंडा कापडात गुंडाळून ठेवला आहे ना, तसाच ठेव. हा, त्याला हात नाही लावायचा आता. अरे बा असं काय करतोय आज? आता दुसरी कुठली बी वाट मला दिसाना बघ. आणि आपण देवासनी विचारलं तर ते सांगतील आपल्याला. यू म्हणतीयस ते बी खरं आहे. म्हणजे मला बी दुसरी कोणती बी वाट दिसना झाली. आता देवासनीच विचारावं लागणार. जा बाण, विचार देवासनी. खरंच विचारू? अगं वय, त्यासनी समज ठाव असणार. त्यांच्यापासून काय बी लपून राहिलेलं नाही. आता काय झालं, का झालं, आता कोण आलं होतं, ते सगळं सांगतील बघ आपल्यास. जा विचार देवास. देवा, बानू, देवा, बालक या करंड्याबद्दल कळल्या धरणं मी ह्याला हात बी नाही लावला बघा. त्यानं मला सांगितलं होतं का ह्या करंड्याला हात बी लावायचा नाही, म्हणून मी हा करंडा कापडात गुंडाळून ठेवून दिला होता. पण मग आज असं काय घडलं की जेणेकरून हा हळदी कुंकवाचा करंडा तुला पुन्हा हाती घ्यावा लागला? वय देवा, तेच तर सांगाया मी हा करंडा उघडला आहे. पर असं कर म्हणून बाणच मला सांगितलं. अजामिळने तुला स्वतःला असं करायला सांगितलं? वय देवा. पण का ते तू अजून नाही सांगितलंस मला? सांगते. म्यान बाप बाहेर असताना घरला कुणीतरी आलं होतं आणि आत येऊन बघते तर काय, समधीकडं कापड पसरली होती. काहीतरी कुणीतरी हुडकत होत, पर ते नक्की काय आहे ते नाही कळालं. आम्ही त्यासनी हुडकायचं बी बघितलं, पर कुणी बी गावलं नाही. आणि बर का देवा, 2 दिवस झालं रंग्या म्हणत होता का वस्तीवर कुणीतरी फिरत होतं, काय बाय हुडकत होतं. मग गेलं ते कुठंतरी. आता आमासनी तर काय बी ठाव नाही यातलं, म्हणून म्हणलं का तुम्हासनी तर ठाव असेल म्हणून विचारलं. तुम्हासनी काही ठाव आहे का देवा? होय बानू, हे कुणी केलं हे मला ठाऊक आहे. कुणी? जेजुरीहून आलेल्या गुप्तहेरांनी. काय सांगतायसा देवा? अहो, जेजुरीहून आली होती ती माणसं? होय बानू, जेजुरीहूनच त्यांना तसं करण्याची आज्ञा होती. अहो, पर असं कशा पाय देवा? तुम्हासनी तर समजा ठाव असतंय. मला काय हवं काय नग ह्याकडे तुमचं ध्यान असतंय. मग कशा पाय असं सांगितलं? बानू, तुला काय वाटतं हे मला ठाऊक आहे, पण मी तुला सांगतो की तशी आज्ञा मी नव्हती केली. ती आज्ञा म्हाळसेने केली होती. म्हाळसेने गुप्तहेरांना तसं करायला सांगितलं होतं.